उमरग्यात विकासाचा मुद्दा विरुद्ध टीकेची राजकारण अशा वातावरणात एका सभेनं खळबळ उडवली आहे. उमरगा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार तापत असताना पतंगे रोडवरील सभेत शिवसेना काँग्रेस युतीचे उमेदवार किरण गायकवाड यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय. पाहूया या सभेचा सविस्तर रिपोर्ट. पतंगे रोडवरील प्रचार सभेत बोलताना किरण गायकवाड म्हणाले की विरोधकांकडे विकासाचा एकही ठोस मुद्दा नाही. केवळ टीका करणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हीच त्यांची निवडणूक धोरणे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गायकवाड पुढे म्हणाले, पालिकेतील भ्रष्टाचार आणि आर्थिक अपहार कोणी केला हे उमरग्यानं विसरू नये. विधानसभा निवडणुकीत भावनिक भाषणांना बळी पडलो, पण आता ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. आमच्याकडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट रोडमॅप तयार असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक उमरग्यासाठी हवा तितका निधी देणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. पीपी किट घालून स्वतः ते सगळे डेड बॉडीज घेऊन शरद पवारांनी केलं होतं आणि त्यांच्याच अर्धगिरी आमच्या प्रियाताई पवार आहेत. त्यांचं देखील महिलांमध्ये चांगलं काम आहे. अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. तुम्ही सर्वांनी विचार करायला पाहिजे, आपल्या शहराची भविष्याची निवडणूक आहे. आपल्या शहराचे प्रश्न काय आहेत, हे प्रश्न चांगल्या पद्धतीने कोण सोडू शकतं, कोण सातत्याने उपलब्ध राहू शकतं, कोणासमोर तुम्ही मन मोकळेपणानं आपली व्यथा मांडू शकतात आणि तुम्हाला कोणावरती विश्वास वाटतो की कोण चांगल्या पद्धतीने सोडू शकतं, अशा व्यक्तींना तुम्ही या शहरामध्ये या पॅनलमध्ये तुम्ही निवडून द्या. नक्कीच आमची जी वर्तणूक आतापर्यंत राहिलेली आहे त्याच पद्धतीने आमची राहणार आहे. सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून, सर्व नेतेमंडळीवरती विश्वास ठेवून येत्या 2 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून या प्रभागातील सर्व उमेदवारांना विजयी करावं आणि या शहरातील या पॅनलचे उमेदवार जे असतील, धनुष्यबाण चिन्ह, हाताचा पंजा चिन्ह आणि सिलाई मशीन हे आमच्या पॅनलचे चिन्ह आहेत. आपल्या सर्व मित्र कंपनी असतील, फॅमिली मेंबर असतील, परिचयाचे असतील, या सर्वांना सांगा की आपल्या शहराची निवडणूक आहे, इथल्या प्रश्नांची निवडणूक आहे, आपल्या शहराच्या भविष्याची निवडणूक आहे आणि येत्या 2 तारखेला या तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून या पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा. नक्कीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि अहोरात्र तुमच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध राहू, एवढंच बोलतो. आणि सभेत माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवक काँग्रेसचे अश्लेष मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नेते ज्ञानराज चौगुले यांनीही विरोधकांना स्पष्ट उत्तर दिलंय की विरोधकांना उत्तर देण्याचा वेळ न घालवता उत्तर फक्त विकासातूनच दिलं जाईल. काम करत असताना माझ्या हाताने कमी झालं असेल, पण पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडात किरणच्या माध्यमातून काम होत असताना माझ्यापेक्षा एखादं काम जास्तच झालेलं या शहराच्या विकासासाठी दिसत आहे. याचसाठी सांगतो, पुन्हा ते नगर विकास खाता शिवसेना या पक्षाकडे आहे, पालकमंत्री आमचे आहेत आणि आता आमच्या जोडीला अश्लेष भैया मोरे हे विकासाच्या दृष्टीचा दृष्टिक्षेप डकळ्यात घेऊन काँग्रेस कमिटी आमच्या सोबत आहे. त्याचबरोबर लहुजी शक्तीसेना आणि इतर घटक पक्ष बऱ्याचशा संघटना आमच्या समवेत आहेत. त्यामुळे यश निश्चितपणानं 3 तारखेला आमच्या पदरात येणार आहे. पण काल आता या ठिकाणी एक सभा झाली, फोपाटाचा प्रचार करायला एक संभाजीनगरचा नेता आला होता. त्यांनी सांगितलं की इथली स्मशानभूमी जे बघितलीच नाही त्याच्याविषयी बोलून गेला. दिवसा आला होता, सांगून गेला शहरातल्या लाईटीचा काय प्रकार आहे बघा. शहरातल्या जेवढ्या म्हणून भागातल्या आपण लाईटीचा विचार केला तरी शहरातल्या तर लाईटी सुस्थितीत आहेतच आहेत, पण ग्रामीण भागाला जे रस्ते जोडले जातात त्याही भागातल्या आपण रस्त्याच्या लाईटी केल्या. कुणीतरी बोलत असताना सांगितलं की स्मशानभूमीकडे तेवढं गावच्या कडेपर्यंत का लाईटी लावायची गरज होती. काल एकाचा अंत्यविधी झाला होता, तिथं गेल्यानंतर त्या कुटुंबाला कळतंय की लाईटीची खऱ्या अर्थानं स्मशानभूमीत काय गरज आहे. दुसऱ्या बाजूची मंडळी आणि किरण या दोन्हीतला फरक आपण ओळखून येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाण चित्रापुढील बटन दाबून किरणजींना नगराध्यक्ष पदावर आपल्याला बसवायचं आहे. एवढंच नाही तर आपल्या ज्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना जिथं म्हणून धनुष्यबाण असेल त्या धनुष्यबाणापुढील बटन दाबावं आणि त्यांना विजयी करावं ही विनंती करतो. जिथं म्हणून हात दिसेल त्या हाताच्या पंजापुढील आपण बटन दाबून त्याही उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करतो. प्रभाग क्रमांक 2 मधील सिलाई मशीन हेही आमचं चिन्ह आहे, त्याही पुढे बटन दाबून आपण त्याही स्वामीताईंनाही विजयी करावं ही विनंती मी आपल्याला करणार आहे. शाहूराज माने यांनी नागरिकांना आवाहन करत शहरातील अडचणी कोण सोडवू शकतं, सर्वांना समान न्याय कोण देऊ शकतं
या सर्व बाबींचा विचार करून मतदान करण्याची विनंती केली आहे. आदरणीय आमदार ज्ञानाजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या उमरगा शहरामध्ये आली, कामे होत आहेत, अजूनही कामं चालूच आहेत. आणि एवढं सर्व होत असताना सुद्धा आता बाकी पुढचं विजन काय आहे, आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहोत आणि निवडून का द्यायचंय हे उमरग्याच्या जनतेला आता या 4-8 दिवसाच्या काळामध्ये सगळं समजलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या सभेत सांगितलं होतं की चौगुले साहेबांना तुम्ही विजयी करून द्या, मंत्रीपद द्यायचं काम माझं, अशा पद्धतीचं आश्वासन एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होतं. आणि आमचं जमतंय का नाही याच्यासाठी तालुक्याचं जमलं पाहिजे म्हणून मी त्याला त्या दिवशी स्पष्ट सांगितलं होतं, तू आमदार म्हणून निवडून आलास तरी आम्हाला काही फरक पडत नाही आणि नाही आलास तरी काही फरक पडत नाही. तालुक्याच्या जनतेला खूप मोठा फरक पडतोय आणि आज तो फरक जाणवतोय की नाही हो? वर्ष झालं या आमदारांना सांगावं कुठला निधी आणलाय, या जिल्ह्याच्या खासदारांना सांगावं या उमरग्याला किती निधी दिलाय. आणि मग तुमच्याकडे काही होतच नव्हतं तर कशाला तुम्ही आमदार झालाय? आज लोकही म्हणत नाहीत म्हणून आणि बॉम्ब मारताय. कसं लोक म्हणतील तुम्हाला आमदार की माझा पेशा बंधू म्हणतो, ज्याला म्हणतोय त्याला विचार गुडगुडी नावाचे धंदे कोण करतोय, त्याला विचार जो नगरसेवकचा तुझा उमेदवार आहे ना, त्याला विचार गुडगुडी कोण चालवलंय, त्याला विचार त्या आपलं त्या हमीदनगरच्या पुढच्या भागात मसनजोगी वस्ती वगैरे तिकडचा जो पिरियड आहे ते उर्दू शाळेच्या जवळ ते ताडीचं दुकान कोणाचं आहे विचार. आणि तुझ्यात जरा हिंमत असेल तर त्या गुडगुडीवाल्याची उमेदवारी कॅन्सल करून घे, कारण गुडगुडीवाले तुला चालत नाहीत, तुला राखेल चोर चालतात, तुला भ्रष्टाचार करणारे राशेखोर चालतात. कोण आहे तुझा नगरसेवक पदाचा उमेदवार, कोण आहे राखेल चोर? यावेळी संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार यांनीही आपलं मत या सभेत मांडलंय. कुणी असं केलं, कुणी तसं केलं, पण तुम्हाला फक्त आता विकासावरती बोलणार नाहीत, हे लोक फक्त टीका करणार आहेत. यांच्याकडे दुसरं बोलण्यासारखं काही भांडवल राहिलेलं नाही. आणि अश्लेष भैयांनी सर्वात मोठ्या मनाचा माणूस की ज्यांनी युती करून किरण भैयांना नगराध्यक्ष पदासाठी पद दिले गेलेलं, हे खुर्चीसाठी एकमेकासाठी भांडणारी माणसं नाही की यांना सर्वसामान्यांच्या कचकऱ्यांच्या लोकांची सेवा करायची आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये सर्व माणसाचा, एखाद्या कचकऱ्याचा, गरीबाचं, माता भगिनीचं कुणाचंही काम आलं की पटवण करायचं आहे आणि त्या माणसाला की विश्वास द्यायचा आहे की मी हे काम करू शकतो, म्हणून आपल्याला ह्या लोकांना निवडून द्यायचं. आणि काँग्रेस आणि शिवसेना या युतीतून हाताचा पंजा आणि धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा. सभेला रंगतदार वळण मिळालं ते प्रसिद्ध हैदराबादी कॉमेडियन गुल्लू दादा यांच्या एंट्रीमुळे. त्यांच्या विनोदी शैलीने नागरिक खळखळून हसू लागले आणि मतदारांना जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन स्वागत केले. आप सभी को मैं इसे यही बताना चाहता हूं कि उमरगा से जो है मेरा काफ़ी पुराना प्रेम रहा है. बहुत बार यहाँ पर आया हूँ, लोगों से काफ़ी स्नेह प्रेम मुझे मिला है. हमेशा की तरह इस बार भी जो है हमारे बहुत ही अजीज़ दोस्त हैं असलम भाई जी, वो कॉल करते हैं और मैं यहाँ पर आप सभी के सामने प्रस्तुत हो जाता हूँ. इस बार जब उनका कॉल आया किरण गायकवाड़ जी, तो मैं बोला कि बिल्कुल, क्योंकि मैं हमेशा से जो यंग पॉलिटिशियंस होते हैं उनको इनकरेज करता हूं. मैं चाहता हूं कि हिंदुस्तान में तकरीबन सभी यंग पॉलिटिशियन आगे आ जाएं, क्योंकि ये हमारे हिंदुस्तान का भविष्य है और ये लोग का जो विज़न है वो विज़न को ये लोग आगे लेके बढ़े और खूब तरक्की, हमारा देश तरक्की करे. और ख़ास करके अब मैं आप सभी से विनती करता हूँ और सभी से रिक्वेस्ट करता हूँ कि जो वोट, अपना कीमती जो वोट है इस बार जो है हम किरण गायकवाड़ साहब को दें और उनका जो विज़न है यहाँ उमरगा सिटी के लिए जो उन्होंने विज़न बना रखा है उस विज़न को सपोर्ट करें और उनको आगे बढ़ाएं. और ज़्यादा तकरीर तो मैं कर नहीं सकता क्योंकि मुझे उतना बोलने का आता नहीं है. आप सभी को तो मालूम ही है, हैदराबादी जो फिल्में होती हैं वो डायलॉग की वजह से काफ़ी पॉपुलर होती हैं. हैदराबाद दो चीज़ों से काफ़ी मशहूर है, एक तो बिरयानी वर्ल्ड फेमस, ऊपर से उसकी ज़बान, हमारी जो ज़बान है, हमारा जो लहजा है बात करने का,
वो इस कदर स्वीट है, तो इतना मीठा है कि एक बार अगर उसका चस्का किसी को लग जाए तो उससे पीछे हटना मुश्किल हो जाता है उसका। तो एक दो डायलॉग मैं आपको सुनाऊंगा, उसके बाद आपके पास थोड़ी मेरे साथ एक बहुत बड़े कॉमेडियन भी है हैदराबाद के बी जानी साहब, वो भी आपको अपने कुछ जोक सुनाएंगे। उससे पहले एक दो चार डायलॉग्स में आपको जहाँ के जो ख़ास फरमाइश की गई है तो वो सुनाना चाहूँगा मैं, क्योंकि मैं आप सभी को हैदराबाद की जो ज़बान है उसका जो मिठास है वो आपके सामने रखना चाहता हूँ। अरे तू क्या मेरे को छोटा मोटा आदमी समझा? अरे भाई को छुड़ा लो, बहन को डालो है। अरे बहुत बिजी नहीं हो रहे मई। अब देख पिछले 10 मिनट से मेरी पीठ खुजा रही, मगर मैं नहीं खुजा रहा हूँ, कहीं को पूछ। अरे खुजाने की भी फुर्सत नहीं है रे। इसके वास्ते देख मैं यहाँ पे आ गया उमरगा को। हाँ, जोरदार तालियां किरण गायकवाड़ के लिए। हमारे दादा तलवार लेके निकल गए थे अंग्रेजों को मारने के वास्ते, मगर अफसोस तलवार तेज कराने में देर हो गई जब तक देश आजाद हो गया। खाली पीली तेरी बीवी के चक्कर में मेरे आदमी की फोड़ दिया ना रे बैल। पहले जाके घर में देख वो कौन इमरान हाशमी आ रहा जा रहा। अभी मैं पूछा कि एक एक बोर्ड में कितने मेंबर्स हैं, तो पता चला कि 2000 या 2000 से ज्यादा लोग यहीं चाह गए, बाकी कुछ भी नहीं है। तो मेरा एक मर्तबा जोरदार ताली बजाइए। ताली बजाने से आप ही का 3 तरह का फायदा है। जरूर वोट डालिए, बटन दबाइए, दबाएंगे ना? जोरदार ताली बजा के बताइए, हमारे सभी कैंडिडेट को जिताएंगे ना? 3 तारीख को इसके बाद इतना जबरदस्त परफॉर्म होगा, इतना जबरदस्त परफॉर्म होगा, ये तो खाली ट्रेलर था, है ना? तो जरा जोरदार ताली बजाइए और बटन दबाकर कामयाब कीजिए हमारे सभी कार्यकर्ता को। युवा है और जबरदस्त धूम मचाएंगे, रंग जमाएंगे। थैंक यू वेरी मच। असा हा युतीचा दमदार प्रचार। मात्र मतदार कोणावर विश्वास टाकतात हे 3 तारखेला स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।